व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 29 ऑगस्ट 2025। मी आज आलेलो आहे अंबादास सोमकुवर हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। अंबादास सोमकुवरचं शेत आहे मौजा तांदुळानी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर। या शेतकऱ्याने तो शेती पेरत होता, परंतु विदर्भातली शेती इथे मात्र चांगलं पीक येत नसल्यामुळे त्याने त्याचा माइंडसेट चेंज केला आणि त्याने असा काही इथे एक प्लॅन्ट लावलेला आहे। तो प्लॅन्ट मी तुम्हाला दाखवतोय, त्यामुळे विदर्भातील इतर शेतकरीसुद्धा त्याकडे आकर्षिले जातील। बघा, मी तुम्हाला दाखवतोय। इथे हे बघा, हा जो प्लॅन्ट दिसतो ना, पूर्ण म्हणजे असा हा जंगल दिसतो। इथे असा हा असा सगळा असा जंगल दिसतो। इथे याने हा जंगल हा अगदी जवळजवळ 6 एकर शेती आहे। या 6 एकर शेतीमध्ये त्याने हा जंगल लावलेला आहे। हे बघा, हे सगळं असा हा जंगल त्याने लावलेला आहे। मग मित्रांनो, हा जंगल म्हणजे काय? म्हणजे जंगल म्हणजे हा काही जो बिनकामाचा जंगल आहे असं नाही आहे। तर ही जी झाडं दिसत आहेत ना, ही झाडं फार महत्त्वाची झाडं आहेत। हे झाड हे बघा इथे दिसते, या झाडाचा बुंदा दिसतोय। तर या शेतकऱ्याने काय केलं, अंबादासने असं केलं की त्याने आधी नर्सरी आणि वन विभागाचा अभ्यास केला। त्यामध्ये त्यांनी काही सुचवलं। त्यांनी असं काही हे झाड सुचवलेलं आहे की या झाडाला बोलतात मोहगनीचं झाड। आता हे मोहगनी जे आहे, तर हे मोहगनी याचं झाड प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं। आता हे बघा, हे समोरचे जे झाडं दिसत आहेत ना, हे 4 वर्षाचं प्लॅन्ट असलेलं झाड आहे। 4 वर्षाचं झाड आहे। या 4 वर्षाच्या झाडामध्ये म्हणजे आता साधारणतः मला हे दिसून राहिलं की 12-15 फूट याची उंची झालेली आहे 4 वर्षामध्ये। आणि याच्या पुढे हे झाड अगदी 50-60 फुटापर्यंत हे वाढणार, याचे मोठे बुंद तयार होणार। हे बघा, हे खोड जे आहे ना, हे असं मोठं तयार होणार। बरं मित्रांनो, या झाडाला फळं लागतात। ती फळं औषधीसाठी वापरले जातात। या झाडाची पानं औषधीसाठी वापरले जातात। या झाडाचं जे खोड आहे, या झाडाच्या ज्या फांद्या आहेत किंवा हे जे झाड आहे, या झाडाचं पासून मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगलं फर्निचर बनवलं जातं। हे अगदी औषधामध्ये वापरलं जातं, जहाजमध्ये। हां, आणि सर्वात महत्त्वाचं असं की हे जे लाकूड आहे, याच्या ज्या फळ्या तयार होणार, या जहाजासाठी वापरल्या जातात। म्हणजे जहाजाला लागणारा जो लाकूड असतं, जहाजाला लागणाऱ्या ज्या फळ्या असतात, त्या फळ्या मात्र याच्यापासून वापरले जातात। म्हणजे अतिशय मौल्यवान आणि खूप कॉस्टली असा हा प्लॅन्ट आहे आणि तो या अंबादास सोमकुवरने त्याच्या शेतामध्ये लावलेला आहे। मी विदर्भातील शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की सुरुवातीला थोडंसं एक 3 वर्ष तरी कळ काढावी लागते। 3 वर्ष याचं संगोपन करावं लागतं। एकदा 3 वर्षाचा पिरियड निघाला, 10-12 फुटापर्यंत झाडं गेली की या झाडाला अगदी कोणीही खात नाही। म्हणजे जसे रानटी जनावरं जे आहेत, तर हे असे कोणीही खात नाही। त्याच्यापासून चांगलं संरक्षण होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यापासून उत्पन्न मिळतं। मित्रांनो, दुसरं असं मी विदर्भातील शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की सुरुवातीला जसं आपण संत्रेवाले आहोत, म्हणजे इथे संत्रा मोठ्या प्रमाणामध्ये पिकतो। तर संत्र्याच्या झाडाची जशी काळजी आपण 5 वर्ष घेतो, 5 वर्षानंतर झाडाला फळं येतात, पुढे 35 वर्ष चालतं। तर तसं या झाडाचं सुद्धा जर का हे मोहगनीचा प्लॅन्ट लावला, तर सुरुवातीला एक 5 वर्ष तरी या झाडाची निगा घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर याला एकदा फळं लागले की फळंसुद्धा खूप महाग अशी फळं विकली जातात। म्हणजे त्यापासून उत्पन्न सुरू होतं। जसं संत्र्याचं उत्पन्न सुरू होतं, तसं याच्या फळापासून उत्पन्न सुरू होतं। दुसरं असं की 5-5 वर्षे शेती पडीत ठेवायची काही गरज नाही, कारण 5-6 वर्षे तर आपण आरामात हा शेतकरी, अंबादास शेतकरी अतिशय हुशार शेतकरी आहे। तर त्याने आता 5 वर्षापासून त्याने इथे पीक पण घ्यायला सुरुवात केली। बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, ही मूग आहे। तर प्रत्येक वर्षी तो इथे पेरत असतो। हा मूग निघाला म्हणजे सोयाबीन घेतो, मूग घेतो। दुसरं समजा इथे भुईमुग आहे, इतर दुसरं कुठलंही पीक आपण घेऊ शकतो। पीक घेण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। दुसरं पीक तो घेतो की हे झालं की तो इथे चना पेरतो, इथे तो गहू पेरतो। म्हणजे त्याचं उत्पन्न सुरू आहेच आहे, त्याचबरोबर हे झाडंसुद्धा सुरू आहेत।
तर अशा पद्धतीचं मल्टीपर्पज किंवा 2-3 पिकं आणि शेतकऱ्याने अशा पद्धतीने जर का आपलं डोकं लावलं आणि त्याने असं उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. तर मी या अंबादास सोमकोरला काही प्रश्न विचारतो की अंबादासजी, हा प्लॅन टाकावा हे तुमच्या लक्षात कसं आलं? प्रेरणा कोणापासून मिळाली? आम्हाला ते पुण्याची मोहगनी कंपनी, तिथले ते एजंट आले आणि त्यांनी आम्हाला याची पूर्ण माहिती दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बघा आम्ही रोपं वगैरे तुम्हाला पुरवणार. त्यांनी मग ते रोपं वगैरे आम्हाला पुरवले आणि आम्ही त्यांचा तो प्लांटेशन मग तयार केलं आणि त्याची योजना आम्हाला पंचायत समितीमधून मिळाली आणि 1 हेक्टरला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये मिळाले आम्हाला. वा वा. अच्छा अंबादासजी, आता या झाडाला फळं कधीपासून यायला सुरुवात होणार, म्हणजे तुमचं उत्पन्न कधीपासून सुरू होणार? 6व्या वर्षीपासून. अच्छा, म्हणजे आता 1 वर्षानंतर या झाडाचं उत्पन्नाला सुरुवात होऊन जाईल. हा 6व्या वर्षीपासून. अच्छा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या अंबादास सोमकोरने असं हे केलेलं आहे की त्याने आपली शेती त्याने अशा पद्धतीने उपयोगात आणलेली आहे. कारण होतं असं की इथे विदर्भामध्ये जास्तीत जास्त कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेती असल्यामुळे कसं की तो जास्त पीक घेऊ शकत नाही. पण हा शेतकरी मात्र फार हुशार शेतकरी आहे आणि त्याने अशा पद्धतीने मोहगनीचा प्लॅन्ट लावला. हा मोहगनीचा प्लॅन्ट खूपच सुंदर आहे. मी स्वतः इथे मुंबईवरून हा प्लॅन्ट बघायला आलेलो आहे आणि मी पण फार खुश झालेलो आहे. मलासुद्धा हा मोहगनीचा प्लॅन्ट सुरू करावा, लावावा अशी मला याच्यापासून प्रेरणा मिळते. माझ्याकडे शेती आहे तर ते मी लावेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या विदर्भातल्या शेतकऱ्याने असं मात्र तो करू शकतो आणि मोहगनीचा प्लॅन्ट लावून आपलं उत्पादन वाढू शकतो. तर असं हा मोहगनीचा प्लॅन्ट आहे, सक्सेस झालेला आहे. लोकांना सुरुवातीला वाटायचं की अरे अंबादास जे काही करतो आहे ते मात्र तो चूक करतो आहे, परंतु आता अंबादासकडे पाहून आणि त्याचा हा प्लॅन्ट बघून लोक म्हणतात की अरे वा अंबादास, तू खूप छान निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने हा मोहगनीचा प्लॅन्ट सक्सेस झालेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं आपल्या माहितीसाठी आणि या शेतकऱ्याकडून आपण प्रेरणा घ्यावी, कारण त्याचा हा प्लॅन्ट सक्सेस झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. सी यू.